हॅलो फ्रेंड्स, आपण आज पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर मात्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण पाहिलं होतं महत्त्वाचा नियम म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी ही, शी, इट किंवा एकवचनी नाम जर आले जसे राजू, संजू, तर आपण क्रियापदाला म्हणजेच व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया आणि आज आपण अभ्यास करूया पास्ट टेन्सचा. तर पास्ट टेन्सचे सुद्धा जसे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार होते उपप्रकार, तसे पास्ट टेन्सचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स, दुसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स, तिसरा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर तिच्यातला आपण बघूया सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजे त्याला आपण मराठीतनं साधा भूतकाळ असं म्हणतो. बरं, तो काय आहे तर धिस टेन्स इज यूज टू डिस्क्राईब ॲक्शन ऑर प्रोसेस विच इज कम्प्लिटेड इन द पास्ट. हा काळ कधी वापरतो आपण की जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा एखादी इव्हेंट किंवा एखादी गोष्ट ही मागे काही दिवसांपूर्वी किंवा इतिहासामध्ये पूर्ण झालेली आहे, मागच्या काळात पूर्ण झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिलेले होते. दुसरे, शी वेंट टू स्कूल, ती शाळेत गेली. वी वॉच्ड अ मूवी, आम्ही चित्रपट पाहिला. आता बघा, ह्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरतो आहोत. जसं राईटचं रोट झालं, गोचं वेंट झालं, वॉचचं वॉच्ड झालं. तर म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरत असतो. आता पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचे 2 प्रकार वापरतो. एक आहे रेग्युलर व्हर्ब आणि दुसरं आहे इरेग्युलर व्हर्ब. रेग्युलरमध्ये जसं वर्क, त्याच्यापासून त्याला ईडी लावतो आणि वर्कड झालं. टॉकला आपण टॉक्ड असं ईडी लावलं की होतं. पण इरेग्युलर व्हर्बमध्ये काय होतं, गोचं वेंट होतं, सीचं सॉ होतं आणि ड्रिंकचं ड्रँक होतं. तर हे जेव्हा आपण कंटिन्युअस प्रॅक्टिस करू तेव्हा हे इरेग्युलर व्हर्ब्स आपल्या लक्षात राहतात. तर अशा प्रकारे हा पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्समध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचं म्हणजे व्हर्बचं भूतकाळी रूप आपल्याला वापरायचं आहे. आता पुढचा टेन्स आहे आपला कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. इट डिस्क्राइब्स ॲन ॲक्शन दॅट वॉज गोईंग ऑन ॲट अ स्पेसिफिक टाईम इन द पास्ट. म्हणजेच भूतकाळातील अपूर्णता दर्शवण्यासाठी आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण भूतकाळाचा वापर करतो. आता याचा नियम असा आहे की अगोदर सब्जेक्ट येईल, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर टू बीचे भूतकाळीचे रूप येईल. टू बीचे भूतकाळी रूप कोणतं, वॉज आणि वेअर येईल. त्याच्यानंतर व्हर्ब आणि त्याला ING प्रत्यय लागेल. आता टू बीचे भूतकाळी रूप मी मगाशी सांगितलं वॉज आणि वेअर आहेत. याच्या व्यतिरिक्त तिसरं कोणतंही रूप टू बीचं भूतकाळी नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, आय वॉज वॉकिंग, मी चालत होतो. म्हणजे ही प्रोसेस काय आहे, भूतकाळातली आहे पण अपूर्ण आहे. अपूर्ण आहे ही प्रोसेस, पण ही भूतकाळातली आहे. आय वॉज वॉकिंग, मी चालत होतो. आता बघा, इथे आय नंतर आपण वॉज हे टू बीचं रूप वापरलं आहे आणि वॉकला म्हणजे क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावलेला आहे. दुसरं आहे शी वॉज सिंगिंग, ती गाणं गात होती. मग शी वॉज सिंगिंग, हिच्यामध्ये शी सब्जेक्ट आलं, वॉज टू बीचं रूप आलं आणि सिंग जे होतं त्याला आपण ING लावलेला आहे. नंतरचं एक्झाम्पल बघा, दे वेअर ड्रॉइंग अ पिक्चर, ते चित्र काढत होते. हिच्यामध्ये दे सब्जेक्ट झालं, वेअर हे टू बीचं रूप आहे. वेअर का आलं, कारण दे हे अनेक आहेत, दे हे अनेक आहेत म्हणून आपण काय वापरलं, वेअर वापरलं आणि ड्रॉला आपण ING लावलेलं आहे. तर अशा रीतीनं हे लक्षात ठेवायचं आहे की कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये टू बीचे भूतकाळी रूप वापरायचे आणि क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. पुढचा टेन्स आहे तो म्हणजे आपला त्याचा उपप्रकार पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच
पूर्ण भूतकाळ. इट डिस्क्राइब्स द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन इन द पास्ट. म्हणजेच हा काळ भूतकाळातील पूर्णत्व दर्शवतो, की म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट झाली आहे आणि ती पूर्ण झालेली आहे भूतकाळात, तेव्हा आपण त्याला म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स. तर त्याचा नियम असा आपण सांगू शकतो. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर हॅड येतं, हॅड नंतर PPT ऑफ द वर्ब. PPT जसं मागे मी सांगितलं, PPT म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल टेन्स, म्हणजेच धातू. त्याला मराठीत आपण धातू साधित काळ म्हणतो. जसं राईट, रोट, रिटन. हे रिटन हे काय झालं, तुमचं PPT झालं. आता फॉर एक्झाम्पल, आय हॅड इटन, मी जेवण केलेले होते. हिच्यामध्ये बघा हॅड आलेलं आहे, सब्जेक्ट नंतर आय हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हॅड आलेलं आहे आणि हॅड नंतर इटन म्हणजे इट, एट, इटन. तर इटन हे तिसरं रूप, म्हणजे आपण त्याला PPT म्हणतो. हा PPT आपल्याला वापरायचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. दे हॅड गॉन टू स्कूल, ते शाळेत गेलेले होते. हिच्यामध्ये दे सब्जेक्ट आहे, हॅड आहे आणि हॅड नंतर गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. गो, वेंट आणि गॉन, हे अशा रीतीने लक्षात ठेवायचं. तिसरं बघूया, पुढचं एक्झाम्पल बघूया. शी हॅड रिटन अ लेटर, तिने पत्र लिहिले होते. हिच्यामध्ये बघा शी काय आहे, आपलं सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, हॅड आहे नियमाप्रमाणे आणि रिटन, राईट, रोट, रिटन. रिटन हे तिसरं रूप आहे आणि त्याच्यानंतर आपलं हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, अ लेटर. आणि पास्ट टेन्सचा शेवटचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. This tense describes an action that was going on before and another action in the past. म्हणजे भूतकाळातली ही प्रोसेस आहे की जी सुरू आहे आणि एका विशिष्ट काळापर्यंत ती पूर्णही झालेली आहे. त्याचा नियम आपण जर बघण्याचा प्रयत्न केला तर सब्जेक्ट अधिक हॅड बीन अधिक व्हर्ब आणि त्याला आपण लावतो ING. इथे हॅज आणि हॅव लावण्याचा संबंध येत नाही, कारण हे पास्ट परफेक्ट आहे. म्हणून करता कोणताही असो आपल्याला हॅड बीनच वापरायचं आहे. आय असलं तरी हॅड बीन लावायचं आहे, शी आलं तरी हॅड बीन लावायचं आहे, ही आलं तरी हॅड बीन लावायचं आहे, वी आलं तरी हॅड बीनच लावायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, दे हॅड बीन प्लेईंग फुटबॉल फॉर 2 hours yesterday. ते कालच्या दिवशी 2 तास फुटबॉल खेळत आलेले होते. वी हॅड बीन प्रिपेरिंग फॉर अन एक्झाम सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासनं अभ्यासाची तयारी करत होतो. अभ्यास म्हणजे परीक्षेची तयारी करत आलो होतो. शी हॅड बीन पेंटिंग अ वॉल. ती भिंतीला रंग लावीत आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, शंका असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा आणि निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.